एकनाथ शिंदे यांचा जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यासोबतच राजन विचारे यांचा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे, तर महायुतीचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये. मुख्यमंत्र्यांचं शहर, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असूनही इकडे महायुतीचा उमेदवार निश्चित न होणं ही एक कुतूहलाची बाब मानली जाते आणि त्यासोबतच त्यांच्यासाठी एक अडचणीचा मुद्दा सुद्धा मानला जातोय. राजन विचारे इकडे हॅट्रिक करणार का? महायुतीला त्यांचा उमेदवार इकडे पहिल्यांदा काय निश्चित करता येतो, कोणाची वर्णी लागते, या सगळ्याची उत्सुकता आहे. ठाणेकरांचे प्रश्न आहेत, या सगळ्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. मी सगळ्यात आधी नरेश म्हस्के यांच्याकडे येईन. शिंदे गटाचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, मुख्यमंत्र्यांचं शहर आणि अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही, का ही परिस्थिती आहे? बघा, ही परिस्थिती हा विषय नाही आहे. ठाण्याचं जे इलेक्शन आहे, ठाण्याची जी निवडणूक आहे, हे शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने प्रथम महाराष्ट्रातला जे पहिला 2 टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल, तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि आमच्या दृष्टीने एकमेव जे उमेदवार आहेत ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. नरेंद्र मोदी केंद्रामध्ये बसतील, इथे कोण काम करणार? नक्कीच या ठिकाणी खासदार काम करणार. आतापर्यंतचा तो काही आपण ठाण्याचा जो विकास पाहिलेला आहे, हा शिवसेना भाजपा जी का आमची युती आहे, आता राष्ट्रवादी आहे, पण शिवसेनेचं नेतृत्व, शिवसेनेची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवर होती. आज तुम्ही तर राजन विचारे संदर्भात जर बोलत असाल तर शिवसैनिकांचं जे काही मॅग्नेट होतं, लोहचुंबकीय शक्ती होती, ती त्यांच्या पाठीमागे होती आणि त्यामुळे ते सातत्याने निवडून येत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रतिक्रिया मी घेते. तमाम ठाण्यातले तमाम शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदेंसोबत गेले. एकमेव राजन विचारे इकडे उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले. त्यांची ही निष्ठा त्यांच्या कामी येईल या निवडणुकीत. एक लक्षात घ्या, शिवसेनेसोबत आजही निष्ठावान सारेच्या सारे जागेवर आहेत. जे ह्यांच्या सोबत गेले ते लाभार्थी आहेत. लाभार्थी. आता लक्षात घ्या, यांनी तुम्ही मगाशीच म्हणालात कुतूहलाने सांगावं लागतं की इथे यांच्याकडे उमेदवार नाही. हे कुतूहलाने नाही, हे शर्मेने सांगावं लागेल, इथे यांच्याकडे उमेदवार नाही. ठाणे लोकसभेमध्ये कामच इतकी अफाट झालेली आहेत की ठाणे लोकसभेमध्ये यांना उमेदवार सापडेना. उमेदवार 5 कामं सांगा महत्वाची. कामं तुम्हाला मी 6 कामं सांगतो. सांगा. सॅटिस, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, सॅटिस, रोरो. दुसरी गोष्ट, त्यानंतर कोपरी रेल्वे स्टेशन, त्यानंतर दिघा रेल्वे स्टेशन, त्यानंतर जलवाहतूक, त्यानंतर फ्लेमिंगो प्रकल्प, त्यानंतर भिवंडी बायपास जोड रस्ते, ही मोठी अशी अनेक कामं राजन साहेबांनी केलेत. दुसरी गोष्ट, याच्यासाठी केंद्रामध्ये सरकारही नसताना एखाद्या अशा पक्षाच्या खासदाराने, ज्याच्या पक्षामध्ये फूट पडली, अशा खासदाराने तिकडे पाठपुरावा करून हजारो कोटींचा निधी आणला. महत्वाच्या मतदारसंघांचा तिढा सुटत नाहीये. ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा एवढे महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा प्रश्न तुमचा सुटत नाही अजून. हे महत्वाचे मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नसून आमच्या दृष्टीने संघटन शक्ती महत्वाची. आज लोकांच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा असतो. आज तुम्हाला उदाहरण देतो. या ठिकाणी शिवसेना, उभाटा या ठिकाणचे जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत, या ठिकाणी जर तुम्ही 5 शिवसैनिक मला दाखवलेत की त्यांच्या सोबत आलेत, एकही शिवसैनिक त्यांच्या. मी ठाकरे गटाकडे येते. असं आहे की मगाशी तुम्ही अख्खी यादी वाचलीत. राजन विचारेंनी हे केलं, राजन विचारेंनी ते केलं, हे मुद्दे उचलले, ते मुद्दे उचलले. राजन विचारे संसदेत आक्रमक कधी दिसणार? राजन विचारे संसदेत कधी दिसणार? आक्रमकता ही तुमच्या रक्तात असावी लागते आणि त्या आक्रमकतेतून तुम्हाला मुद्दे मांडून तुमची कामं करवून घ्यावी लागतात. इथे आता कामं होत आहेत हे महत्वाचं आहे. तिथे आक्रमकपणे इथे हनुमान चालीसा, हे संसद भवन हनुमान चालीसा. संसदेत ठाणेकरांचे प्रश्न कधी मांडणार राजन विचारे साहेबांचे? तुम्ही जर व्हिडिओज काढून पाहिलात तर राजन विचारे साहेबांनी तास भाषणं केलेली आहेत तिथे आणि तास भाषणं करून हजारो कोटींचा निधी मंजूर करून घेतलेला. 2019 ते 2024 किती वेळा केलं? जवळ प्रत्येक वेळी राजन साहेबांचं. तुम्हाला जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही राजन विचारे इन पार्लमेंट टाका. तुम्हाला जवळपास 23 ते 24 व्हिडिओ मिळतील. पार्लमेंटमध्ये प्रत्येक खासदाराला किती वेळ बोलायला मिळतं हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे 24 ते 25 व्हिडिओ राजन साहेबांचे आजही तिथे आहेत. आनंद आश्रम जे तुमच्यासाठी तीर्थस्थळ आहे असं तुम्ही म्हणता, ठाकरे गटाचा असा आरोप आहे की त्याच आनंद आश्रमामध्ये पैसे वाटले जात आहेत निवडणुकीसाठी. या ठिकाणी हे सगळे ओवाळून टाकलेले, हे नंतर कोणी माणसं मिळत नाहीत, मग बोंबलायला आणि भुंकायला कोणतरी पाहिजे, ते अशी माणसं गोळा केलेली आहेत. यांनी आनंद आश्रम आम्हाला सांगू. ठीक आहे, मी काँग्रेसकडे येईन.
इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा बऱ्यापैकी राहिलेला आहे. आनंद परांजपे यांचं नाव होतं. आता जरी ते अजित पवार गटासोबत गेले असले तरी सुद्धा का प्रयत्न नाही केला या ह्याच्यासाठी की शिवसेनेची सत्ता कायम राहिली म्हणून ठाकरेंना दिला हा मतदारसंघ? सर्वात पहिलं मी एक गोष्ट मगाशी मस्के साहेब बोलत होते की राजन विचारेने काय काम केलं, पण मागच्या निवडणुकीत राजन विचारेचं कामाची जंत्री वाचता वाचता नरेश मस्के साहेब थकले होते. आज ते नवीन निवडणुकीत हे बी विचार आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार सिटिंग खासदार हा सिटिंग उमेदवार असेल. या अँगलनी राजन विचारे हे उमेदवार निश्चित झाले आणि राजन विचारेंसारखा उमेदवार दिल्यामुळे आज विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि दुसरे मंच वगैरे यांना उमेदवार शोधायलाही ताकीद येते. त्यांना संजीव नाईकांसारखा उमेदवार आपल्या पक्षात घेऊन आपल्या सिम्बॉलवर लढवण्याची विनंती करावी लागते. ही शोकांतिक आहे, कारण राजन विचारे हा स्ट्रॉंग आहे, ह्याच्यासमोर चांगला उमेदवार यांच्याकडे नाहीये, म्हणून याला उशीर होते. एकनाथ शिंदे साहेबांचा किल्ल्यामध्ये यांच्या विधानसभामध्ये जे क्लस्टरचा मेन मुद्दा आहे ठाण्यात, ते 10 वेळा नारियल फोडलेला आहे. किशननगर, श्रीनगर, शांतीनगर असेल 10 वेळा तिथे नारियल फोडलेला आहे, पण कामं होत नाहीत. ते स्वतः सांगितलं होतं की प्रत्येक पावसामध्ये बिल्डिंग पडतात, पण बिल्डिंगवर काय कारवाई करत नाही, काय कामं करत नाही, पुढे काय बोलत नाहीये. जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा तिथे क्लस्टरचा आज काम सुरू करतात, ते जागा मोकळी आहे, काम पुढे होत नाहीये. फेरीवाल्यांचं जे रस्त्यावरती अतिक्रमण आहे, टेंभी नाका असेल, जांभळी नाका असेल, कोणाचा वरद हस्त आहे तिथल्या फेरीवाल्यांवर? यांच्या लाभार्थ्यांना विचारा की हे फेरीवाले यांच्यावर सगळे किंवा पार्किंगच्या साईट्स या सगळ्या साईट्स कुणाला मिळतात, त्यांच्या लाभार्थ्यांना जरा विचारा. हे लाभार्थी उगाच असे मागे मागे जमत नाहीत. पहिली गोष्ट, मगाशी यांच्या प्रवक्त्यांनी, शिंदेगडच्या प्रवक्त्यांनी आरोप केला राजन विचारे माणूस घाणे आहेत. त्याच माणूस घाण्या पहिली गोष्ट, नमो सैनिकांनी हे सर्टिफिकेट शिवसेनेला द्यायची गरज नाही. हे नमो सैनिक आहेत आणि हे खुल्यामध्ये यांनी मान्य केलंय की हे नरेंद्र मोदी शिवा सैनिक नाही, बाळासाहेबांचे सैनिक नाही, हे नमो सैनिक आहेत. नरेंद्र मोदींसाठी जे काही करायचे करतील. यांचे 7 उमेदवार घरात बसवलेले आहेत. पुढचे यांचे जे नावं दिलेली आहेत त्यांना जवळपास मतदान होणार नाही. कालचा सी वोटरचा सर्व्हे तुम्हाला सांगतो, सी वोटरच्या सर्व्हेमध्ये 60% असं मतदान केलेलं आहे की बेरोजगारीवर आम्ही 60% मत देणार आहोत. 23% म्हणतायत आम्ही महागाईवर मत देणार आहोत आणि फक्त 2% माणसं म्हणतात आम्ही हिंदुत्वावर मत देणार आहोत. लोकांना बघा, हिंदुत्व नसानसांमध्ये आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो. शेवटी श्रीराम, भगवान श्रीराम आपल्या आस्थेचा विषय, पण जेव्हा जेव्हाचा विषय येतो ना तेव्हा यांचं हिंदुत्व कामाला येणार नाही. दुसरी गोष्ट, हे म्हणतायत मेट्रोची कामं थांबली. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ठाण्यामध्ये सगळा ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट झालेला आहे. विकास कामं जराही. अच्छा, खाली जे शिवसैनिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राजन विचारे आमच्या ताकदीवर, आमच्या पाठिंब्यावर आम्ही प्रचार केला म्हणून निवडून आले. पण नरेंद्र मोदी आमच्या पाठिंब्यावर निवडून आले होते मागच्या वेळेस, लक्षात घ्या. आज ठाण्यातनं नरेंद्र मोदींना जरी उमेदवारी दिली ना तुम्ही इथे ठाण्यातनं, तर नरेंद्र मोदींचं देखील डिपॉझिट. हे साहेबांचं एवढं मोठं कार्य आहे ते एका सिनेमात पूर्ण होणार नाही. दुसरा सिनेमा, तिसरा सिनेमा, चौथा सिनेमा असा येणार. जेव्हा जेव्हा शिंदेंना गरज लागणार तेव्हा तेव्हा सिनेमा येणार का? नाहीये. धर्मवीर आनंद दिघे